तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्टे तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी पुन्हा एकदा आलोय माळाला. आणि माळाला राहिलेली आपली जी कडची दगड आहे ती आज सगळीच काढायचं असं आमचं नियोजन आहे. आणि मी सध्या पोचलोय माळालीकडे आणि आमचं पप्पा मम्मी पण थोड्या वेळात येतील या रस्त्यानं आपलं टाकाटकपैकी. आणि सगळी आवरावरी करून माझ्या जेवढं काय आपलं आवरावरीचं काम असतं या गुराढोरांचं म्हणा धारा पाणी ते सगळं आवरून आलोया. आणि तुम्ही बघू शकता गाडीला किटली वगैरे सगळं अडकून आलोय. पिशवीत जरा थोडंफार आंब घेतले ती रत्नागिरी केशर आणि रत्नागिरी हापूस मिक्स आंबा आहे दोन्ही. आणि किटली वगैरे सगळंच आहे इथं. गाडी इथं लावल्या आणि पप्पा मम्मी आत्ताच आले जस्टच. आणि मम्मीनं पाठी पण आणल्या. आता काय बारकं बारकं दगड आहे ती पण पाठीनं गोळा करून आपलं टाकायचं. तर चला गाडी वगैरे पुढं लावा इकडं सावलीला. असू दे होणार काय ही. हा ही उद्या तोडतो मी. असू दे उद्या तोडतो. उद्या त्याला मला काहीतरी पाहिजे का नाही काम. तर चालतंय. आत्ता जस्टच आम्ही पोहोचलो इथं. आणि पप्पा मम्मी पण आले ते आत्ताच जस्टच. आणि कॅनलला पाणी आहे. आपला तलाव भरगच्च भरलाय. सांडतून पाणी जरा बाहेर पडलंय आज. तलाव बी भरगच्च भरलाय. 2 दिवसात तलाव भरलाय. ही परत काढतो माझं मी इथला कडचं. असू दे इथे बी जरा रस्त्यानं जरा दगड आहे ती खडबीड आहे ती. आणि परवा दिवशी मी आलतो त्यावेळेला कडकडीची जरा दगड होती ती पण मी काढली ती. आता किरकोळ राहिली तेवढी आपली तिकडली. मदर पाठी घेऊन आल्या. पाठी ह्याच्यात दगड निघतील असं वाटतंय का मम्मी तुला? काय जरा निघतील का लय निघतील? हा ती जरा दगड ह्या वर्षी काढली की होय. हे रानच आहे ग. तेवढा बांधाच्या खाली होतच. ह्याच्यात लय नसणार आहे. कशावर? हा तिकडं. तर चालतंय जाऊया पुढं जाऊन जरा छोटी मोठी दगड गोळा करायची. मी पाट्या भरून टाकतो. पप्पा भरून देतील आणि मम्मी गोळा करेल. एकसारखं झालंय की ग. तिथं डबरा होता तिथं ती ढकलून इकडे लावलं का नाही. तिथं डबरा होता जी तिथं आहे का नाही आता मुरुम तो डबरा होता. तो फक्त लेवल करून घेतलाय तिथं. आणि उकरून दगड काढली त्यातली. बाकीच काय केलं नाही. तिकडला जर इकडं सारला असता का नाही तर ही झालं असतं. तिकडला मुरुम म्हणतेच नव्हता तो साईडला वाढायचा दाबायचा. तो मुरुम जर साईडला दाबला असता का नाही तर तिथं डबरा पडला असता. निघतोय तो मोकळा आहे. ही मोकळा दगड. हा खुरपीना पारानं जे बघा तिथं बारकी दगड आहे ती. हे ते काय हाय निघते हळूहळू. चला पुढे चला. इकडलं काय नाही. ही किरकोळ आहे. इकडलं काढायला येतं परत मी काढतो. पुढच्या बाजूचं तिकडं जरा मी ढीक करून ठेवले 2-4 ते काढायचं आधी. हा अजून टाकल्या पाहिजे राख नांगरून इकडे येणार की कधी. आता ही राख आहे ती इकडल्या बाजूला इकडं फाळका पाडला की त्याचा इकडं पडतंय ना सगळं. राग बी सगळी कडून सगळं टाकाटक केलंय. हा काय दगड तू बघितली नाही काय? त्या दिवशी बघितलेली पण काय कळतच नव्हतं कुठली दगड कुठायची कशी आहे ती काय. ह्यो दगड कसं काय राहिला. ह्यो मुजल्यालाच होता. इथनं पान फिरलेलं होतं का असं JCBचं. त्यामुळं कळालं नाही ते. हे काय हे सगळं असं बारका असते. बारकी आहे ती दगड आता ती माझ्या मते. तर सध्या आत्ता जस्टच आम्ही पोचलो इकडल्या कडेला. आणि मी दगड वगैरे गोळा करून ठेवलेली आहे बघा ती. ढीग लावली ती बारकी त्यात बारकी दगड आहे सगळी. ह्यात मोठी दगड तेवढी उचलून बाहेर काढायची. बारकी ही दगड आहे ती. बारक्या गोट्या ह्या पाटीत भरायच्या. पाटीत भरून नेऊन कडे लावायची तिकडं. तर चला काम चालू करूया. हो एवढाच राहिलं. एवढाच फक्त राहिलं. एवढाच. तिकडल्या बाजूला पण काय नाही. तिकडं बघा माती आहे नव्हता त्याला राहणार लेवलच आहे ना तिकडं. तिथं माती आहे मऊ माती आहे. तिथं काय नाही एवढा विषय. फक्त एवढंच राहिलं. एवढंच इथं आता ह्यात निघतील तेवढीच ती बारकी मोठी काढायची हातानं आणि बारकी भरून काढायची. चला चालू करूया का? तर चालू करतो. मोठी दगड पप्पाने आल्या चालू पण केलं दगड लावायला. खाली जातील पप्पा असंच जाऊ दे. तर चला मम्मी तू पाठीच भरतीस का काय करतीस? गोळा करून टाकतीस? मी असं ढीक करून ठेवतीस? मोठं दोघं टाका. हा मग तीच बारकं तू ढीक कर बारक्या दगडाचं. मोठं आम्ही नेऊन टाकतो तिकडं. तर चालतंय कार्यक्रम स्पीडनं चालू करूया आता आपला. तर आवरावरी निम्मी अर्धी झाल्या.
पाक तिथनं स्टार्ट केलं आम्ही त्या तिथनं आणि इकडं पर्यंत आलो त्या तिथपर्यंत गेलं सगळं एरिया आणि दिवस वगैरे मावला. आता संध्याकाळी जायचा मम्मी त्यांना बाजारला. पप्पा जरा बसले तिकडं. पाटी विषय हार्ड पाटीन जरा दगड काय होती ती पाटीनं भरून भरून जरा दगड जास्त जातात आणि कडन सगळं रचलंय बघा कसं बुरुज बांधल्यागत बांधलंय होय मम्मी. बुरुज बांधल्यागत बांधलंय कडन सगळं. गोल गोल दगडाच्या रचून ठेवलेले असतात तशी झाले आमचे बुरुज बांधलाय. कोकणात हा ठेवते ती रचून बांधाला. हा म्हणजे तिकडली ती डोंगराकडेची माणसं असते ती ती तशी करते त्यांना सवय असते ती बरोबर रान चकाचक ठेवायची. तर झालंय निम्म्यापर्यंत. अशी रचून रांग करून ठेवते ती एकसारखी एक गोल 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 दगड रचून ठेवली सगळी टाकाटक पैकी आणि ही सगळी रानातली निघलेली दगडाची. आता 2-4 दिवसात म्हणतोया नांगरून घ्यायचं होय मम्मी. 2-4 दिवसात नांगरून घेऊया. हा एवढे याच झालं का नाही नांगरून घेऊया लगेच मग. ते मध्ये आधी कुठं टोळायचे बघितलं पाहिजे. मध्ये आधी तो आहे ती पारण काढायचं 2 दिवसात काढून टाकूया की. लय मोठं नसणार आहे ते कसं आहे कडन माती जाम झालं का नाही त्यामुळे हलत नाही तिथे टोळ. ते काय ते काढून टाकायचं पारण आलं की बारकं बारकं आहे तेवढं आणि झालतंय चालतंय. झालंय सगळं इथला आवरावरीचा कार्यक्रम झालाय. येऊन फक्त बसत जावा तुम्ही इथं बाकी काय करू आमचा मी करतो. फक्त मला रान हाय तुमचं एवढं लक्षात ठेवा एवढं सगळं. हा राखायला काय पूजेला तिकडं तुम्हाला इकडे 2 खोल्या बांधून ठेवली एक इकडे पत्र्याच्या एक इकडे सिमेंटच्या इटाच्या आहे. 2 जण राहा राखायला आता इकडे. हे नाही राहणार. पप्पा म्हणतील जाऊ दे मला काय नाही तुमचं तुम्ही बघा जावा. आधी त्यांचा विषय झालाय. तर चला जाऊया दिवस पण वावला आहे. पाठी वगैरे घ्या मम्मी चला मध्ये निघायला पाहिजे. बर तिथं बहादूर घे की म्हणजे कसं मला जाताना जरा बरं पडेल. तर आवरावरीचा कार्यक्रम झालाय. आता आम्ही मयात जाऊन पाठी वगैरे ठेवणार. कोंबडीचा दरवाजा वगैरे झाकणार कारण एकच कोंबडी आमची तिला शेड मध्ये घालवणार दरवाजा झाकणार परत लगेच गावात जाणार आहे. कारण मला पण लागले भुकात जाम आता जाऊन जरा काय तर खाण्यापिण्याचं नियोजन केलं पाहिजे. चहा वगैरे प्यायचा आणि चिंगळू महाराज आले ते आमच्या सोबत थोड्याशा गप्पा मारायच्या. चिंगळू काय दांगा एवढंच करत असतो या तोपर्यंत मम्मी पप्पा गेल्यावर ना काय लगेच हा राखतोय. हा येऊ काय झालाय इकडं पान असं आलंय आणि झापशिरी येऊ खाली दाबलाय येऊ मोकळा जाय दगड ह्याच्या. होय होय जे आधी मध्ये आहे ते का नाही ते राहिली ती दगड त्याला पार आणली की पारण टोचवला की लगेच निघतो तो. एवढं मोठं दगड नाही इकडं आता कारण इकडलं रान सगळं टाकाटक आहे लेवलच आहे गही. कडला बघू शकताय तुम्ही कडची जी लेवल आहे बांधाच्या खाली त्या लेवलच आहे तिकडं. हा हा ही आता ही बाहेर काढायचं ही जीसीबी त्या दिवशी मीच काढलेलं दगडाची. एवढं इथलं असे कुठं कुठं दिसतंय का नाही बघा इथं ही दगड तेवढी बाहेर काढायची आणि टाकायची. आता जाता जाता कडकडन रस्त्याची दगड आहे ती कालच टाकलेली परवा दिवशी मी आलतो तेव्हाच टाकली तर रस्त्याची दगड कडकडल जरा इकडं आलती अशी ती. आणि झालं आता इथलं सगळं आवरलाय कार्यक्रम. आता इथे एक दगड आहे बघा पण मोकळा जा येऊ कडन सगळा हे आहे तो निघतोय लगेच. बाबळ आहे बाबळ पण काढायची परत ना पप्पा जाता जाता दगड बी टाकले गेले तिथले. ओकेच चला काल मी जाता जाता गाडी थांबवत सगळी दगड काढली तिथली. परवा दिवशी जेव्हा हे कराल तुम्ही 2-4 दिवसापूर्वी आपलं दगड गोळा करायला तेव्हा जाता जाता रस्ते दगड लय होती इकडं आधी मध्ये ती बी काढली ती. तर चला जाऊया आता. तर आता जस्ट मी घरापाशी पोचली तर आणि बघा गेलं दांगा बघा दांगा वाऱ्याला उभा राहिले पप्पा घेऊन त्याला शिंगडा बघा काय काय असं मग पप्पा बाबा जाणार आहे ती बाजारला आता का घर जरा ग बसाय माझ्या बशी मी आवडतो जरा बर का. दंगा करते लय हा ना दंगा करते का नाही. तर चालते आवरावरी करतो माझी आता माझ ना मी आवडतो हातपाय तोंड वगैरे धुतो. निकिताची काय म्हणायचं तुम्हाला आवरावरी करायला पाहिजे काय त्यांचं चाललं असेल आता चहा करायचं. तर तुझी वगैरे तर अडकवल्या आणि पप्पा जिथं उभा राहिले चिंगळ्याला घेऊन तो लागलाय दंगा करायला चालू तुम्ही. आणि आता बटणं लावली जरा बटन लावून लाईट लावली म्हणजे मी जरा प्रज्वलित होऊन जरा माझा गोरा बंका दिसतो.
तर आवडतो आता आवरून जरा चिंगायला घेऊन बसतो पप्पा मी त्यानं बाजारला जाणार ती चहा पिऊन आता होय कसा कसा दांगा करतोय है ना चिंगेश वाऱ्याला जाऊन थांबताय मगाशी वाऱ्याला होता आवाज लई दांगा करत होता आता नाही आता जरा वाऱ्याला गेल्यावर परत आणि गाड्या बघत दांगा करतो तर आवडतो मी माझं जरा आता तर टकाटक पैकी माझ्या आवरावरी सगळी झाल्या केस वगैरे सगळं सेट केले ते आणि फ्रेश झालो एकदम टकाटक वातावरण वाटायला लागलं आणि निकिताजी यांनी इथं चहाचा प्रोग्राम आखलेला आहे निकिताजी आता तुम्हाला दिसले असतील जरा आले त्यामुळे इकडं आले त्या सासरवाडी सोडून म्हणजे माहेर सोडून इकडं आले त्या माझी सासरवाडी सोडून ह्या सासरवाडीत त्या दाखल झाली त्या शब्दशः अर्थ घेऊ नका फक्त भावना समजा विषय संपला तर तुम्ही चेहऱ्यावर नाराजगी बघू शकता त्यांच्या की मला तिथं अजून राहायचं होतं मला या माणसानं लवकर लवकर आणलं तिथनं पळत पळत आणलं है ना मनात दुःख आहे दुःख मांडू शकत नाही म्हणून चावर राग काढायला लागलो म्हणावं मी निकिताजी खरंच तुम्हाला दुःख वाटतंय खरंच सोडू काय नेऊन मागा ह्याचं सॉरी पेट्रोल मिळून झालं या पेट्रोलची तंगी आहे देशात तर चालते आवरावरी त्यांनी सगळी झाल्या चहा वगैरे प्याचा आणि निवांत जरा रेस्ट घ्यायची संध्याकाळी 3ला रात्री 12च्या दरम्यान मला या माडीची लोकांना कसं जायचं पुन्हा एकदा त्यामुळे रेस्ट घेतली पाहिजे तर टाटा बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो